नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार सर्व मित्रमंडळींना, सर्व बंधू भगिनींना साष्टांग नमस्कार। काय मित्रांनो, आजचा विषय आपल्यासाठी इंटरेस्टेड आणि खरंच आपल्याला पटन, आपल्याला आवडल असा विषय घेऊन आलो। आपल्याला पटायलाच पाहिजे। कौटुंबिक आपले सगळे व्हिडिओ कौटुंबिक असतात, आपल्या घरगुती जीवनावर असतात आणि आपल्या अवतीभोवती काय चाललंय, काय होत आहे, काय घडत आहे याच्यावर आपले सगळे व्हिडिओ जेमतेम त्याच्यावरच असतात। घरोघरी मातीच्या चुली, त्याच गावच्या बोरीन, त्याच गावच्या बाबळी, आपण नेहमी ह्या म्हणी ऐकत आलो। पहिले ऐकायचे, आता जेमतेम म्हणी लुप्त पावत चालल्या। आता या कुठल्याच म्हणी आता जेमतेम वापरात राहिल्या नाहीत, पण तरी सुद्धा आपण काही गोष्टीचा उल्लेख आवर्जून करणार इथं। घरोघरी मातीच्या चुली, कितीही जरी चढ उतार जीवनामध्ये असला, किती कोणी साधारण व्यक्ती असला, कोणी मोठा झालेला असला, कोणी पैशानं मोठा असेल, कोणी कमी असेल, विषय पैशाचा नसतो। विषय हा तुमच्या गुणधर्माचा असतो, तुमच्या चालीरीतीचा असतो, तुमच्यावरच्या संस्काराचा असतो, तुमच्यामध्ये किती सहनशीलता आहे, किती माणुसकी आहे, किती नम्रता आहे, विषय याचा असतो। नाही तर नुसते घोडे लावायला तर कोणीही कोणाला लावू शकतं। नुसते बोलायचं म्हटलं तर मीठ मोठा आहे आणि समोरचा छोटा आहे या शब्दाला धरून जर बोलायचं म्हणलं, त्याच्यात फायदा नाही। माणूस जन्म दिलाय, माणूस जिथून तिथून सगळा सारखाच, मोठा धाटा काही नाही, सगळे आपण सगळे माणूस आहोत। फरक फक्त वयाचा, कोण मोठा आहे, कोण वडीलधार आहे, कोण धाकटा आहे, कोण छोटा आहे, कोण वडीलधार आहे, कोण लहान आहे। विषय फक्त मानापानाचा आहे, नाही तर माणूस इथून तिथून सगळा सारखा, बाई माणूस इथून तिथून सगळे सारखे। याच्यात चढ उतार नाही, याच्यात हलकं भारी नाही, याच्यात काही नाही, सगळे समान आहे। रंग लावलेत, काळा असल, गोरा असल, जात लावली, मानुष्य जात असल, बाईची जात असल, पण सगळ्याला सारखे नियम आहे, सगळ्याला सारखी मन आहेत, सगळ्याला सगळं काही समजतंय, डोकं सगळ्याला सारखं आहे। फक्त आतमध्ये जो भेजा नावाचा, जो मेंदू नावाची वस्तू आहे, ही थोडी कमी जास्त आहे, गरम थंडी आहे। त्याबद्दल थोडं आपल्याला आता बोलायचंय आणि त्याबद्दल मी आपल्या समोर उभा राहिलो। काल परवाच घडलेली गोष्ट आहे। गावानं घडतात अशा गोष्टी, गावात शहरात बी घडतात, पण गावाकडे मला वाटतं हे जास्त घडतात। नेमकंच 4 दिवस झाले घराशेजारी फारकत झाली। नवरा बायको डिवोर्स, 2 गोजीरवाने छान छान लेकर। त्या लेकराचा काय दोष? दोष ह्या दोघा जणांचा आहे, बायकोचा आणि त्या लेकराचा, सॉरी बायकोचा आणि तिच्या नवऱ्याचा, एवढा दोष। दोघं जर नीट राहे, एकमेकाला समजून घे, तर 2 लेकरं झाल्यानंतर डिवोर्स घ्यायचा, 2 लेकरं झाल्यानंतर फारकत घ्यायची काहीच गरज नाही, बरोबर ना? पण मीच मोठा आहे, माझं तो ऐकायला पाहिजे, मग तो जर ऐकलं तर चांगलं होईल, हा म्हणून आपलीच री ओढायचं सांगतो माणूस। बाई पण मी कशात कमी आहे? मी जे करते हे तुम्ही करत नाही, तुम्ही सुद्धा असंच वागा, मी जसं सांगते तसं। बाया सुद्धा कमी नाहीत आणि माणसं सुद्धा कमी नाही, म्हणून संसाराला घोडे लागायचा टाइम येतो आणि अशा प्रकारचे घोडे लागतात। मीपणा जर सोडून दिला, मग ती बाई असन, तो माणूस असन, त्यानं जर मीपणा सोडला तर संसार गाडा सुरळीत चालतो, डगमगत नाही।
एकमेकाला हिंमत देणे, एकमेकाला साथ देणे, एकमेकाला समजून घेणे, एकमेकावर प्रेम करणे, ह्या गोष्टी जर त्याच्यात आत्मसात असल्या तर डिवोर्स होणार नाही, फारकत होणार नाही, काही निकाह होणार नाही. ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. आणि मला तरी वाटतंय की बा लग्न झाल्यानंतर खूप मोठे झालेलो असतो आपण, आणि जर एवढे मोठे होऊन सुद्धा आपल्या डोक्यामध्ये समंजसपणा नसन, समजून घ्यायचं विचार नसन, बुद्धी नसन, काही फायदा नाही आपलं मोठा असून. किती जरी मोठा असला, कुंटलचा बी माणूस असला, आणि त्याच्या डोक्यात बुद्धी जर नसन, समजून घ्यायची क्षमता जर नसन, तर तो एवढा मोठा कुंटल 1.5 क्विंटलचा माणूस काही कामाचा नाही. मग त्याच्या मिशा केवढ्याही असोत, दाढी पण केवढी असो, शरीर पण केवढंही असो, व्हॅल्यू नाही, त्याला महत्व नाही, त्याला मान नाही. बाईच्या बाबतीत बी तशाच प्रकारची गोष्ट आहे. बाई बी किती मोठी असू द्या, वयानं असल पण बुद्धीनं पाहिजे मोठी. एखादा मूठभर माणूस असतो, मूठभर पोरगा असतं, मूठभर मुलगा आहे, मूठभर मुलगी आहे, मूठभर माणूस सुद्धा, मूठभर म्हणजे तो मुठीत बसणारा नाही, मूठभर याचा अर्थ आहे की तो माणूस छोटा जरी असला पण त्याच्याकडं बुद्धी जर असन तर तो बुद्धीच्या जोरावर जग जिंकायची कोशिश करतो आणि वेळ प्रसंगी जिंकतो सुद्धा. तुम्ही केवढे आहात याची गरज नाही, तुमच्याजवळ किती बुद्धी आहे याची गरज आहे. जर या दोघांना बी एकमेकाला समजून घेतलं असतं, कित्येकदा घरी पाहुणे मंडळी बोलवली, कित्येकदा घरी गावातले 5 पंच बनवले, कित्येकदा ह्या मंडळीनं समजून सांगून सुद्धा हे समंजसपणा दोघांना कोणच घेतला नाही, आणि शेवटी यायचं भांडाफोड झाला, विभक्त झाले. 2 लेकर पदरात असून सुद्धा दोघायला बी त्या गोष्टीची कळकळ लागली नाही, त्या गोष्टीची हळहळ वाटली नाही. दोघांना बी छाती ठोक डिवोर्स देऊन टाकला. त्याचं काय नाही गेलं, पण लेकराचं नुकसान झालं. या आजकालच्या काळामध्ये लेकरं छोटे छोटे ना तेव्हापासूनच शाळेत आहेत, बरोबर ना. तुम्ही सांगा, त्याचं मायबापाचं तर झालं, त्याचं काही नाही राहिलं, पण हे लेकरं वयानं वाढणार आहेत, आणि कुठलाच आधार न भेटल्यामुळं नंतर हे कुठंतरी कामाला लागणारे, मोलमजुरी करणारे, बुडकी बाल विकणारे, डबल रोट्या विकणारे, मिस्त्रीच्या हाताखाली काम करणारे, त्याचा काय दोष. माझा एक तुम्हाला प्रश्न आहे दादा हो, की त्या लेकरायचा, त्या चिमुकल्याचा याच्यात काय दोष. हे माय बापानं जर नीट व्यवहार केला असता, नीट वागले असते, एकमेकाला समजून घेतलं असतं, तर हा प्रकार घडला नसता. माय बापापासून वेगळी झाली नसती, बाप मायपासून वेगळे झाले नसते, दोघांच्या मांडीवर 2 लेकरं खेळले असते, बरोबर ना. पण ते नाही समजून घेतलं, तेवढी बुद्धी नाहीये, तेवढी अक्कल नाहीये त्यांच्याजवळ, म्हणून या गोष्टी घडल्या. समाजामध्ये अशा गोष्टी घडू नये म्हणून माझी इच्छा आहे दादा, तुम्हाला येऊन इथपर्यंत सांगितलंय. जे जी मंडळी पाहत असन व्हिडिओ, मी शेतात मध्ये उभा आहे, शेतात उभा राहून सहज पाहिलेली काल परवा घडलेली गोष्ट ध्यानात आली, आठवणीत आली, आणि म्हटलं बा आपल्या मित्रमंडळीला सुद्धा सांगून टाकावं, म्हणून उभा राहिलो आणि तुम्हाला सांगायला सुरुवात केली. दादा तुम्हाला आवडली न आवडली एकदा कमेंट करून सांगा, मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो. कौटुंबिक हे बाबा व्हिडिओ, कुटुंबाचा आहे, कुटुंबापासूनच सगळं जग तयार होतंय. जग हे कुटुंबातूनच पाहायला भेटतंय. त्याच्यामुळं तुम्हाला कसा वाटलाय व्हिडिओ, आवडला असन दादा तर कमेंट करून सांगा, नसन आवडला तरी कमेंट करून सांगा. चला काही हरकत नाही, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला काही हरकत नाही, भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.